क्यूब रूट बघा 214668 आपल्याला डिव्हिजन पद्धतीने क्यूब रूट करायचं आहे. डिव्हिजन ट्रिक. तर बघा आपल्याकडे नंबर आहे 214668 तर याला या पद्धतीने आपल्याला विभागून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये बघा आपल्याला क्यूब म्हणजे ह्या ठिकाणी थ्री डिजिट नंबर आपण लास्टला अंडरलाईन केले. त्याच्यानंतर उरलेले डिजिट आहे 4 डिजिट. तर 4 डिजिटमध्ये नंबर काय येणार आपला, जसं आपल्याला क्यूब रूट करताना आपल्याला क्यूबनेच डिवायडेड करावं लागेल. जसं 1चा क्यूब 1, 2चा क्यूब 8, त्याप्रमाणे 11चा क्यूब आहे 1331. तर 12च्या क्यूबने आपण याला डिव्हायडेड करू. तर 12च्या क्यूबने डिव्हायडेड केल्यानंतर 12चा क्यूब आला 1728. तर याच्यातून 16 - 8 आले, कॅरी 1 केला, 4 - 3 1, 11 - 7 4 आणि कॅरी 1 2 - 2 0. त्याच्यानंतर आपल्याला ही जी पेअर आहे ही जशीच तशी तिघं डिजिट खाली घ्यायची बघा 6 8 9. त्याच्यानंतर क्यूब म्हटल्यानंतर तो 3 नंबर आपल्याला हवे आहेत. तर ते तिघं नंबर प्लस केले तर याचं आन्सर आलं 36. मग फर्स्ट स्टेप आपली आली बघा. फर्स्ट स्टेप आपली आली 36 × 12 इंटू लास्ट डिजिट. लास्ट डिजिटचा फ्रेंड या ठिकाणी 9चा फ्रेंड 9च आहे. या ठिकाणी आन्सर आलं 388 9. 3888. ही फर्स्ट स्टेप झाली आपली. त्याच्यानंतर सेकंड स्टेपमध्ये आपण काय करणार, हा 9 जो डिजिट आहे अगोदर 12ने डिवायडेड केल्यानंतर 12 या ठिकाणी ठेवून घ्या. त्याच्यानंतर 36वरती आपण हा 9 नंबर ठेवणार लास्ट डिजिट त्याचा फ्रेंड, कारण या ठिकाणी 9चा फ्रेंड 9 आहे. मग या वेळेला या ठिकाणी आपल्याकडे डिजिट संपलेले आहे. तर मग 9 परत 9, तर ह्या ठिकाणी प्लस येणार नाही तर इंटू येणार. तर याचा आन्सर आपलं या ठिकाणी येत आहे. तर याचं मल्टिप्लिकेशन आलं आहे 29889. तर बघा सेकंड मेथड ही आलेली आहे, हे तिघा नंबर. तर ह्या तिघा नंबरचं मल्टिप्लिकेशन बघा 369 × 9 × 9 इज इक्वल टू काय आलं 29889. आता आपल्याला हे नंबर काय करायचे आहे 3888 0 0 1 2 3 4 5 6 म्हणून आपण 2 0 दिले. त्याच्यानंतर हा नंबर ॲड करायचा आहे 29889. तर बघा 9 जसाच तसा, 8 जसाच तसा, परत 8 जसाच तसा आणि 8 ॲड 9 तुमचे काय आले. परत आपण ॲडिशन ह्या ठिकाणी बघा. आता ह्या नंबरचे ॲडिशन करणार आहोत आपण. 9 8 ॲड 8 16 कॅरी 1 9 1 10 8 18 कॅरी 1 8 आणि 2 10 11 कॅरी 1. आन्सर आलं 41868 तर या ठिकाणी बघा 41868 म्हणजे ह्या दोघं स्टेपचा आन्सर. या ठिकाणी जे डिजिट आले त्याच्यामध्ये जर 0 कमी पडत असतील, डिजिट कमी पडत असतील तर 2 0 1 0 2 0 असं आपल्याला त्याच्याजवळ वाढवायचे आहे नंबर. अशा प्रकारे आपला आन्सर आलेला आहे 41868 मायनस या ठिकाणी आला 0 0 0 म्हणजेच आपला डिवायडेड कशाने झाला 9ने. मग या ठिकाणी आपण 9 ठेवायचं आहे. म्हणजेच आपलं आन्सर काय आलं बघा. आपलं आन्सर या ठिकाणी आलेलं आहे 129 बघा. अशा प्रकारे आपण क्यूब रूट अगदी इझी पद्धतीने या ठिकाणी काढलेला आहे. या ठिकाणी मल्टिप्लिकेशन, या ठिकाणी प्लस येणार. अशा पद्धतीने आपल्याला क्यूब रूट कुठलीही संख्या घेऊन क्यूब रूट करता येईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.